गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। आजच्या या सकाळच्या सुंदर वातावरणामध्ये सर्व भाविक सज्जनांचं, मायबाप सज्जनांचं मनापासून स्वागत आहे। सद्गुरू सांगतात की कोणतीही गोष्ट न चिडता न रागवता दुसऱ्याला सांगणं, ज्याला जमलं ना त्याला आयुष्य कसं जगायचं त्याला नक्कीच जमतं। कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं असतं, पण त्याचं मन न दुखवता त्याला ती गोष्ट समजावून सांगणं तेवढंच अवघड असतं। पण ज्याला ते जमतं ना तो आयुष्यावर राज्य करतो आणि हे आयुष्य सुंदर बनवण्याचं कार्य आपले कर्म करत असतात। बघा, एखाद्यानं एवढं स्पष्ट व्यक्ती असावं की समोरच्याला त्याच्या एका शब्दाने समजून जावं की याच्या मनामध्ये नक्की काय चाललं आहे। बघा, हे सद्गुरू सांगतात की हे मानवा, हे आयुष्य एवढं सुंदर आहे ना, या आयुष्य सुंदर बनवण्यामागे कुणीतरी आहे। पण हे एवढं चांगलं आयुष्य तुला लाभलं आहे, याचा तू फायदा करून घे। कारण बघा, माणसाच्या मनामध्ये राग निर्माण झाला ना तर तिथेच आयुष्याची राख रांगोळी करून टाकतो। म्हणजेच काय? म्हणजेच या आयुष्यामध्ये आपल्याला जर आनंद निर्माण करायचा असेल ना तर हा राग, अहंकार गेला पाहिजे। कारण अर्ध्या अडचणीचं निवारण तेथेच होऊन जातं जेव्हा आपल्या माणसाकडून असं म्हटलं जातं की काळजी करू नको, सर्व काही ठीक होईल। पण हे कोणी म्हणतं का? अजिबात म्हणत नाही। हे फक्त म्हणणारे कोण आहेत? सद्गुरू समर्थ आहेत। आणि या समर्थांची कृपा या मानव देहावर आहे, या मानव जीवावर आहे। पण हे मानवाला समजतं का? नाही। मानव हा स्वतःच्याच रूपामध्ये, स्वतःच्याच ढंगामध्ये जीवन जगत आहे। त्याला असं वाटत आहे की मीच आहे या जीवनाचा पूर्ण पालन करता। पण त्याला कधी समजेल की हे सर्व काही चालू आहे, एक ऊर्जा आहे, ती ऊर्जा म्हणजे परमेश्वर। एक ज्योत आहे, ती पूर्ण 24 तास सेकंदाला चालू असते। म्हणून मानवा, हे तुला आयुष्य मिळालेलं आहे ना, याच्यामध्ये तू एवढा आनंद भर, एवढं सुंदर कर की कुणीही म्हणावं काय माणूस आहे, की ज्याच्या मुखामध्ये, ज्याच्या वैखरीमध्ये कधी शिवीगाळ मी ऐकलेली नाही आहे। तुझं मरण यावं आणि समोरच्यानं म्हणावं की अजून 10 वर्ष जगायला पाहिजेत होता, कारण तू गेल्याने खरंच ही पोकळी निर्माण झाली आहे, असं आपण कुणी मेल्यानंतर म्हणतं का आजकाल? पण तुमचं कर्म जर चांगले असतील ना, तुम्ही माणुसकी धर्म जर जपला असेल ना, तर तुमच्या आयुष्यामध्ये असणारी माणसं, तुमच्या आयुष्यामध्ये असणारी तुमचा मित्र, तुमच्या जीवनातील फॅमिली मेंबर, म्हणून कधीतरी त्यांना तुमची कमी जाणवेल तेव्हा तुमची आठवण काढतील। आणि हेच तर खरं पुण्य आहे। बाकी देव, धर्म, भक्ती याच्यापेक्षासुद्धा आपण या मानवी जीवनामध्ये कसं वागतो याला खूप महत्त्व आहे। म्हणजेच काय? म्हणजेच आपले जर कर्म जर चांगले असतील ना तर तिथेच देवाची भक्ती होऊन जाते। हे मानवाला कधीही कळेल। मानवाला अजून हेच समजलं नाही आहे की भक्ती म्हणजे काय, देवधर्म म्हणजे काय।
अरे मानवा, तू जेव्हा कर्म करतोस ना, तुझे कर्म जर तुझा व्यवस्थित होत असेल ना, कर्तव्य करून तुझे कर्म जर व्यवस्थित होत असेल ना, तर तिथेच तुझी भगवंताची भक्ती होते. भगवंताची भक्ती वेगळी करावी लागत नाही. हे कर्मच भगवंताची भक्ती आहे. आणि तुझे कर्म जर चांगले असतील ना, तर तुझ्या जीवनाचं हे सार, तुझ्या जीवनाचं हे आयुष्य एवढं सुंदर होईल ना. या सुंदर आयुष्यामध्ये जरी तुला दुःख आलं ना, तरी ते दुःख तुला सुखासारखं वाटेल. जणू काही तू दुःखाची वाटच बघत असशील, पण ते दुःख तुला भयभीत होऊन पळून जाईल आणि तुझं आयुष्य सुंदर बनेल. एखाद्या कमळाने चिखलामध्ये जसं फुलावं तसं तुझं आयुष्य होईल. पण हे आयुष्य तसं होण्यासाठी तुझे कर्म चांगले पाहिजेत. माणूस नेहमी भाग्याला दोष देत असतो, की काय म्हणतो, जेव्हा त्याच्यावर दुःख येतं ना, तेव्हा तो मनामध्ये एक विचार करतो की माझं भाग्यच नाही, मला कुणी हेल्पच करत नाही, मला कुणी मदतच करत नाही, भाग्य माझ्यावर रुसलेलं आहे. पण हे मानवा, भाग्यापेक्षा श्रेष्ठ तुझे कर्म आहेत, भाग्यापेक्षा मोठं तुझे कर्म आहेत. या कर्माला महत्त्व दे. कारण जोपर्यंत तू कर्माला महत्त्व देत नाही ना, तोपर्यंत ही ईश्वर सेवा घडणं तुझ्या हातून शक्य नाही. जेव्हा तू कर्माने वागशील ना, कर्माने व्यवस्थित आचरण करशील ना, तेव्हाच तुझ्याकडून ही भगवंताची सेवा घडणार आहे. नाहीतर तू किती तीर्थक्षेत्र कर, किती भक्ती कर, किती मोठमोठे तुला आवडत्या देवांची भक्ती कर, तू या ब्रह्मांडामध्ये कुठेही जा, तुला काहीच गत्यंतर नाही आहे. तुझे कर्मच शेवटी राहणार आहेत. आणि या कर्माला तुझ्या पूर्ण या बुकामध्ये महत्त्व दे. कारण हा कर्मच तुला पहिलं तीराला नेणार आहेत. तुझ्या शेवटी आणि सोबती तुझे कर्मच येणार आहेत. म्हणून सद्गुरू सांगतात की स्वतःच्या चांगल्या विचारांनी आणि प्रामाणिक कर्मांनी विणलेली आयुष्याची घट्ट वीण कोणाच्याही प्रहाराने तुटत नाही. शब्दांची रेंज जर तुझ्या चांगली असेल ना, तर माणसाचा नेटवर्क कधीच तुटत नाही. आपल्या लोकांनी केलेली विचारपूस औषधांनाही मागे टाकते. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, सद्गुरू या मानव देहाला जिवंत करण्यासाठी, कारण हा मानव देह कधी पाहावा तेव्हा अहंकाराच्या भ्रमिष्ट राक्षसाशी जुडलेला असतो. पण त्याला जिवंत करण्यासाठी सद्गुरू सांगतात की तुझ्या मनामध्ये जर चांगले विचार असतील ना, आणि तुझा प्रामाणिकपणा असेल ना, तर तुझी कर्माने विणलेली आयुष्याची घट्ट वीण कोणाच्या प्रहाराने किंवा कोणाच्या कितीही वाईट विचाराने तुटणार नाही. कारण ती सत्याची वीण असेल. आणि जोपर्यंत सत्य तुझ्या पाठीशी आहे ना, तोपर्यंत तुला या ब्रह्मांडामध्ये कुणीही हरवू शकत नाही. जेव्हा तुझ्या वैखरीमध्ये तुझ्या शब्दांची रेंज, तुझे शब्दांचे वाक्य, जर तुझे शब्द तुझे कुणाला सुख वाटत असेल ना, तुझ्या शब्दांनी कोणी सुखमय होत असेल ना, तर या माणसांचा नेटवर्क कधीच तुटत नाही. म्हणून बघा, कुणाला तुम्ही मदत करायची अथवा करू नये, पण तुम्ही केलेली समोरच्याची विचारपूस असते ना, ती बिना औषधांनी त्याला बरं करत असते. म्हणजेच काय? म्हणजेच एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला पैशाने मदत करण्यापेक्षा त्यांनी केलेली विचारपूस ही कधीही श्रेष्ठ असते. आणि ही श्रेष्ठत्व आपल्याला सद्गुरू नेहमी देत असतात. बघा, आपण जेव्हा एक हप्त्यामधून आपण श्रवणाला बसतो, श्रवणाला जातो, आणि आपलं मन एवढं चार्जिंग होऊन निघतं की ते मन आपलं पूर्ण हप्ताभर आपल्याला श्रवण करत असतं. पण ते सर्वांच्या भोवती घडतं का तसं? नाही. बघा, आपण काय करतो,
आपण ज्या दिवशी श्रवणाला जातो 2-2.5 तास मस्त बसतो तिथे आणि बसल्यानंतर 1 तास आपण झोप घेतो तिथे. बघा, या कलियुगाचं आणि मानवाचं एवढं घनिष्ठ नातं झालेलं आहे ना की माणसाला ज्ञानवर्धक ठिकाणी झोप येते आणि तमाशा या ठिकाणी त्याला झोप कधीच येत नाही. बघा, ज्या ठिकाणी तमाशा नाच गाणे चालू असेल ना त्या ठिकाणी एक तरी व्यक्ती दाखवा की तो झोपलेला आहे. कारण का? कारण तिथे अहंकार, विकार, अंधश्रद्धा आणि या मनामधला राक्षस तिथे पूर्ण ओपन झालेला असतो आणि त्यामुळं पूर्ण मनाला त्याने काबीज केलेलं असतं. तेव्हा तिथे त्याला झोप कशी येईल? पण जेव्हा परमार्थामध्ये श्रवण करायला जेव्हा हा मन जातो ना तिथे त्याला आराम वाटतो. तिथे झोप काय येते? आपण जेव्हा श्रवणाला बसतो ना ह्या मानव देहाला तिथे झोप काय येते? तुम्ही कधी विचार केला आहे का? बघा, इथे सद्गुरू सांगतात की या श्रवणामध्ये, या नामामध्ये, या श्रीकृष्णाच्या नामामध्ये, श्रीरामांच्या नामामध्ये, दत्त महाराजांच्या नामामध्ये, या समर्थांमध्ये एवढी ताकद आहे ना की या मनाला सुख देण्याचं कार्य जरी त्यांच्या कानावर शब्द जरी पडले ना तर त्या शब्दांनी मन एकदम शांत होऊन जातं. बघा, कधीकधी या माणसामध्ये हे विकार निर्माण झालेले आहेत की अंथरुणामध्ये पडलो तरी पूर्ण रात्र जाते तरी झोप येत नाही. पण आपण जेव्हा श्रवणाला बसतो त्यावेळी आपण दिवसभर झोपलेला असतो तरीसुद्धा श्रवणाला संध्याकाळी गेल्यानंतर आपल्याला झोप येते. त्याचं कारण काय? कारण हे विचारच एवढे श्रेष्ठ आहेत. या विचाराने मन एकदम सुख होऊन जातं. बघा, मनाला जेव्हा शांतता मिळते ना तेव्हा मन झोपतं आणि हे मन जेव्हा झोपून जातं ना तेव्हा खऱ्या मनाची उत्कंठा निर्माण होते. पण सद्गुरू पुढे सांगतात की बघा, या मनाने तेव्हा झोपायला नाही पाहिजे. कारण तेच तर पुण्य आहे, तेच तर पुण्य कमवणं आहे. जर या मनाने चांगल्या विचारांमध्ये जर झोपून गेलं ना तर तुमचा भविष्यामध्ये सर्वनाश होणार आहे. सर्वनाश म्हणजे काय? म्हणजेच या मनाला चांगल्या विचाराची जडणघडण झाली नाही ना तर तुमच्या मनामध्ये अहंकार निर्माण होईल, अहंकाराचा राक्षस निर्माण होईल. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, सद्गुरू पुढे सांगतात की कुणी एखाद्यानं नदीवर पोहायला जाणं आणि नदीवर पोहायला गेल्यानंतर तिथे नदीवर आंघोळ करणं आणि तसं घरी येणं आणि दुसरा व्यक्ती असतो की त्याने नदीवर जाऊन आंघोळ न करून घरी येणं. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, या ज्ञानसागरामध्ये आपण गेलो आहोत ना तर तिथला आस्वाद तर घेतलाच पाहिजे. तिथे आंघोळ तर ज्ञानरूपी सागराची आंघोळ आपण केलीच पाहिजे. तेव्हाच आपल्या शरीरातील मळमूत्र अहंकारी राक्षस बाहेर निघून ज्ञानरूपी ज्ञान आपल्या मनामध्ये निर्माण होईल आणि आपल्या मनामध्ये निर्माण झालेला तो संचार होईल ना तेव्हाच खऱ्या सुखाची कल्पना आपल्या आचरणामध्ये येईल आणि त्याचाच फायदा आपल्याला हे जीवन जगताना होईल. म्हणजेच काय? म्हणजेच ज्या ज्ञानरूपी सागरामध्ये आपण जाणार आहोत ना तर तिथे आपण आंघोळ करून यायलाच हवी. कारण तिथे तो सुख आहे ना, तो सुख या ब्रह्मांडामध्ये कुठेच नाही. म्हणजेच हे आयुष्य एवढं सुंदर आहे ना, जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्याच्या मनाचा जर विचार केला ना तर या नात्यामध्ये, या मैत्रीमध्ये कधीच दुरावा येणार नाही, कधीच वाईटपणा येणार नाही. आणि हा माणुसकी धर्म
जर आपण सर्वांनी जर जपला ना तर या सुखाची व्याख्या होणारच नाही. कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल, दुःख यायला भयभीत होईल. आणि जेव्हा दुःख भयभीत होतं ना तेव्हा खरा जय हा ज्ञानाचा असतो, खरा जय हा परमात्म्याचा असतो. पण हे कधी होईल की जेव्हा आपण रोज उपासना करू, रोज आपण ज्ञान ग्रहण करू, रोज श्रवण करू. बघा हल्लीच्या काळामध्ये आपण हप्त्यामध्ये 2-2.5 तास हे श्रवण ऐकत असतो. पण बघा या मानवी जीवाला, या मानवी देहाला हे श्रवण रोज ऐकणं गरजेचं आहे. म्हणून समर्थांनी हे निरूपण यूट्यूबद्वारे तुम्हाला दिलेलं आहे. आणि हे निरूपण तुमचं मन रोज फ्रेश करत असतं, तुमच्या मनाला एक झुळूक देत असतं. बघा वाऱ्याची जशी झुळूक येते ना, बघा थंड वाऱ्याची जशी झुळूक येते आणि आपलं मन प्रसन्न होऊन जातं. बघा आपल्या घरामध्ये तशी झुळूक तर वेगवेगळी असते. आपल्या घरामध्ये AC असते, ACची झुळूक बघा आणि नैसर्गिकरित्या वाऱ्याची आलेली झुळूक बघा, किती फरक आहे दोघांमध्ये. पण ही नैसर्गिकरित्या आलेली झुळूक जेव्हा येईल ना तेव्हा मन आपलं एकदम प्रसन्न होऊन जाईल. सद्गुरू पुढे सांगतात की जर नशिबाने चांगले होईल असं समजून नशिबाची चाकरी करण्यापेक्षा कर्तृत्वाची मनोभावे सेवा करा आणि जिद्द, कष्ट आणि स्वाभिमान यांच्याशी मैत्री करा. बघा जीवन कसं बदलून जाईल. बघा सद्गुरूंना या मानवी जीवाला खरं तर सुखकारी करण्यासाठी किती प्रयत्न करता आहेत. पण हा मानवी जीव ऐकतो का? तर नाही, अजिबात ऐकत नाही. बघा शिंपल्यासारखी खूप कमी असतात या जगामध्ये, जे दुसऱ्यांना मोत्यासारखं घडवायला स्वतःचा स्वार्थ बघत नाही. आहे का असं कोणी या जगामध्ये? तर आहेत ते फक्त सद्गुरू. बघा आपलं आयुष्यसुद्धा पूर्ण दुःखमय करून टाकलं की जेणेकरून माझ्या भक्ताला, या मानवी जीवाला सुख निर्माण व्हावं. पण तरीसुद्धा हा मानवी जीवन ऐकतो का? बघा समर्थांनी आपल्या पूर्ण जीवनाची राख रांगोळी केली. दुःख आपल्या जीवनामध्ये ओढून घेतले. ते कोणासाठी? ते फक्त या मानवी जीवासाठी की हा भरकटलेला मानव, हा भरकटलेला जीव एक ठिकाणी यावा आणि या जीवनामध्ये कुठेतरी त्यानं सार्थक करावं, श्रवणाला बसावं, आपल्या आयुष्य घडवावं. पण ह्या मानवाला अजूनही ते समजत नाही. हीच शोकांतिका आहे. तुमच्या मनातले शब्द आणि शब्दातला मौन ऐकण्याची कला साध्य केली की नात्यातला जिव्हाळा आणि जिव्हाळ्याचं नातं दोन्हीही जपता येतात. म्हणजेच काय? म्हणजेच आपल्या मनातले शब्द जरी मौनामध्ये असले ना तर ते मौन असं असावं की त्या मौनामध्ये कुणीही जाणून घ्यावं की हा माणूस किती चांगला आहे, हा माणसाचं गुण किती शुद्ध आहेत. म्हणजेच काय? म्हणजेच बघा उसवलेल्या आयुष्याच्या जिद्दीने टाके घालण्यासाठी संयमाची आणि नम्रतेची सुई जपायला कला अवगत करायला पाहिजे. नाहीतर श्रीमंत राहून जगाच्या म्हणण्याप्रमाणे जगण्यापेक्षा गरीब राहून स्वतःच्या मर्जीप्रमाणे सुखी जीवन जगा, अशी सद्गुरू सांगतात. या जीवनाच्या आयुष्याच्या चित्रपटामध्ये बाकी कोणतीही कला आली नाही तरी चालेल, पण समजून घेण्याची कला ज्याला आली ना त्याला जीवनामध्ये सगळं काही सोपं होतं. बघा सद्गुरू सांगतात ह्या जीवनाचा आयुष्याचा एक चित्रपट आहे आणि या चित्रपटामध्ये आपण एक कलाकार आहोत. प्रत्येक माणूस एक कलाकार आहे आणि प्रत्येकाचं काम वेगळं आहे. पण या कलेमध्ये, या जीवनामध्ये
जर समजून घेण्याची कला या कलाकाराला आली ना, तर या कलेचं खरं तर सोनं होईल. पण ही कला मात्र प्रत्येकाला जमते का? तर सद्गुरू पुढे सांगतात का ही कला नक्कीच तुला जमणार आहे, पण तू श्रवणाला बसलास तर. जेव्हा सद्गुरू चरण तू धरशील, जेव्हा हे सामर्थ्य तुझ्यामध्ये निर्माण होईल, तर आपोआप वाल्याचा वाल्मिकी होशील. म्हणजेच काय बघा, जो अगोदर क्रूर कर्म करत होता, जो अगोदर संहार करत होता, शत्रुत्व निर्माण करत होता, त्याच्या वैखरीमध्ये अपशब्द होते, पाप होते, पण तोच वाल्याचा वाल्मिकी झाला आणि या पृथ्वी तलावर त्याने आपल्या नावाचा बोलबाला केला. या ब्रह्मांडामध्ये आपल्या नावाचा बोलबाला केला. म्हणजेच काय? म्हणजेच माणूस आहे, माणसाचा देह आहे. हा खरं तर जेव्हा जन्माला येतो तो देवच असतो, देवत्वाचं रूपच असतं. पण नंतर जसा मोठा होत जातो तसा अहंकाराने ग्रासला जातो, पापाने ग्रासला जातो. पण सद्गुरू सांगतात की हे माणसा, जरी तू पापाने ग्रासला आहेस ना, तरीही तुला शुद्ध करण्याचं काम हे सामर्थ्य करेल. शुद्ध करण्याचं काम हे निरूपण करेल, हे श्रवण करेल. तू श्रवणाला जेव्हा बसशील ना, तेव्हा तुला तुझ्यामध्ये एक चैतन्य निर्माण होईल. आणि हे चैतन्य कधी निर्माण होईल? की जेव्हा आपण आचरण आपलं व्यवस्थित होईल, आपले कर्म व्यवस्थित होतील, सत्य बोलू, सत्य वागू, आपल्याकडून दुसऱ्या माणसाला त्रास होणार नाही. या 5 गोष्टी जरी या मानवाने जर पाळल्या ना, तरी या जीवनात तुझ्यासारखा श्रीमंत कोणी नाही. जरी असतील कोणी धनाढ्य श्रीमंत पैशाने, पण कर्माने श्रीमंत असणारा माणूस ना या जगामध्ये सर्वात श्रीमंत असतो. आणि तोच देवाच्या दारी त्याचा नंबर लागतो. म्हणजेच काय? म्हणजेच देव फक्त, परमेश्वर फक्त कर्म बघतो, तुझी श्रीमंती बघत नाही. आणि कर्माने तुला श्रीमंत व्हायचं असेल ना, तर कर्माने हो. जेव्हा तू कर्माने श्रीमंत होशील ना, तर धन संपत्ती तुला आपोआप येणार आहे, मागण्याची गरज लागणार नाही. जेव्हा तुला वाटतं ना की आयुष्यात सगळं संपलं आहे, आता मी काही करू शकत नाही, मनात विचार येतात, आता सर्व काही संपून गेलं आहे, आता माझं काही खरं नाही, तेव्हा मनात एक विचार कर माणसा, की आत्तापर्यंत देखील इथपर्यंत तू पोचला आहेस ना, तर पुढेही आपोआप पोचशील. फक्त तुझे मन सामर्थ्य सद्गुरू चरणापाशी ठेव. जेव्हा सद्गुरू चरणापाशी तुझं मन राहील ना, हे सामर्थ्य एवढं मोठं आहे की तू मनात विचार करावं आणि तुझं दुःख पळून जावं, एवढं सामर्थ्य सद्गुरू चरणामध्ये आहे. फक्त तुझं आचरण, कर्म चांगले ठेव. तू या जीवनात जगत असताना, हे जीवन जगत असताना एक गोष्ट लक्षात ठेव की नेहमी सत्य वाग, सत्याची कास कधी सोडू नकोस. जरी दुःख तुझ्या मनामध्ये, जर तुझ्या जीवनामध्ये आले असतील ना, तर त्या दुःखांचा शेवट नायनाट नक्कीच होणार आहे. पण तू जर वाईटाची कास धरशील ना, तर तुझं आयुष्य बर्बाद होणार आहे. कारण परमेश्वर कधी वाईटाची कधीही साथ देत नाही. जरी तुला वाटत असेल की वाईट व्यक्ती खूप श्रीमंत धनाढ्य आहे, पण त्याची दोरी कधी तुटेल सांगू शकत नाही. आणि जेव्हा ही दोरी तुटते ना, तेव्हा खरा प्रवास चालू होणार आहे. पण तुझी जेव्हा दोरी तुटेल ना, तर खरा तुझा प्रवास आनंदमय होणार आहे. हे तू लक्षात ठेव. तुझा आजही प्रवास चांगलाच आहे. तू लवकरच मरणार होतास, पण तुला जिवंत ठेवण्याचं काम सद्गुरूंनी केलेलं आहे. हे सामर्थ्य फक्त सद्गुरूंचं आहे. सद्गुरू पुढे या मानव देहाला सांगतात की आयुष्यात संपण्यासारखं काहीच नसतं.
एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असतं. कारण आयुष्य हा असा व्यापार आहे ना, जिथं एका गोष्टीचा त्याग केल्याशिवाय दुसरी गोष्ट मिळत नाही. म्हणजेच काय? म्हणजेच ह्या मानवानं कधीही समजून जावं की जेव्हा दुःख येणार आहे ना, तेव्हा सुख मात्र नक्कीच येणार आहे आणि त्या सुखाची तीव्रता दुप्पट असणार आहे. जर तू भक्तीमध्ये आहेस ना, जर तू श्रवणामध्ये आहेस, आचरणामध्ये आहेस, तर तुला घाबरण्याची चिंता नाही. तुझी सर्व दुःख समर्थ पाहून घेतील. पण तू फक्त कर्माला सोडू नको. कर्म चांगले ठेव, बाकी सर्व काही सद्गुरू पाहून घेतील. तुझे नशीब काय आहेत याच्यावर तू लक्ष देऊ नको, पण नशिबांपेक्षा तुझे कर्म श्रेष्ठ आहेत. या कर्माला तू प्राधान्य दे. आणि जोपर्यंत तू कर्माला प्राधान्य देत नाही, तोपर्यंत सद्गुरूंशी पोचणं तू शक्य नाही. तुझे कर्म जर चांगले असतील ना, तर तुला काही काळाचे भय नाही. सद्गुरू पुढे सांगतात, या मानव देहाला विचारांचे जणू काही पुष्पच देतात. बघा, सद्गुरू म्हणतात की सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे आपल्या हातात आहे. एकटेच पुढे गेलात ना तर कौतुक होईल, पण सगळ्यांना घेऊन पुढे गेलात ना तर जय जयकार होईल. आपलं कौतुक करून घ्यायचं की जय जयकार करून घ्यायचा, माणसा तू आता ठरव. कारण दुसऱ्यांचे सुख पाहण्यासाठी क्षमता ज्याच्याकडे असते ना, त्याची प्रगती साक्षात देवसुद्धा थांबू शकत नाही. बघा, खराब असणारं सांडपाणी असतं ना, ते सांडपाणी का दिलं म्हणून छोटंसं रोपटंसुद्धा आपली वाढ थांबवत नाही. पण इतरांचे निगेटिव्ह विचार ऐकून आपण का थांबायचं? सदैव पॉझिटिव्ह राहा माणसा. तुझी प्रगती होणार म्हणजे होणार, हे सद्गुरू विचार आहेत. ही माणसं, हा मानव कधीकधी स्वतःवर दुःख येतो तेव्हा पूर्ण निराश होऊन जातो. पण घाबरू नकोस, तू या कर्तव्याला विसरू नकोस. कर्तव्य तुझी चालू ठेव, बाकी काय करायचं ते समर्थ पाहतील. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, एकट्याने चालण्यापेक्षा आहे ना, तर सगळ्यांना घेऊन तू चाल. लोक तुझा जय जयकारच करतील आणि तेच पुण्य आहे. जेव्हा माणूस एकट्याने चालतो ना, त्याच्यामध्ये मजा नाही रे मानवा. तुला चालायचं आहे ना, सगळ्यांना सोबत घेऊन चाल. तीच आहे कृपा आणि तेच आहे सामर्थ्य. बघा, सद्गुरू इथे पुढे सांगतात की समर्थांना जर एकट्यानं चालायचं असतं तर बघा, या मानव देहाला हे पूर्ण साक्षात्कार घडवला नसता. पूर्ण या मानव देहासाठी स्वतःचं जीवन अर्पण केलं या अध्यात्मासाठी, जेणेकरून या पूर्ण मानवाला एक संजीवनी निर्माण व्हावी, संजीवनी प्राप्त व्हावी. म्हणजेच काय? म्हणजे सद्गुरू समर्थ सर्वांच्या भल्यासाठी कार्य केलं आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपल्याला हे करायचं आहे. म्हणजेच माझ्या भक्ताने, जर माझा भक्त जर नीट वागायला लागला, आचरणामध्ये राहायला लागला, तर त्याने इतरांनाही तसंच वागायला लावावं, इतरांनाही तसंच आचरण करायला लावावं. जरी तुमच्यामुळे तुमचा मित्र, तुमचा नातेवाईक, तुमचा कुणीही संबंध असणारा व्यक्ती जरी तुमच्यामुळे सुधारला ना, तर त्याचं पुण्य एवढं आहे ना की ते तुम्ही वर्णन करू शकत नाही, एवढं पुण्य आहे. बघा, सद्गुरू पुढे सांगतात की यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना काही गोष्टी सोडायच्या असतात. भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्यकाळाची गरज सोडली की वर्तमानातला सुंदर आनंद कस्तुरीपेक्षा मौल्यवान होतो. म्हणजेच काय? म्हणजेच ज्या झालेल्या गोष्टी आहेत त्या पाण्यामध्ये सोडून दे मानवा. पुढे काय होणार आहे याची चिंता करू नको. पण ज्या वर्तमानामध्ये आपलं हे आयुष्य क्षणाक्षणाला बदलत आहे, हीच वेळ आहे.
तू कर्तव्य चांगली कर, कर्म चांगली कर. कारण कर्म तू आत्ता चांगली सुरुवात करशील ना, तर हेच तुझ्या मागे सुद्धा तुला उपयोगी येणार आहे. आणि आत्तासुद्धा तुझी कर्मच तुला उपयोगी येणार आहेत. मागे पुढे तुझ्या बाकी कोणी नाही. तुझ्या हातामध्ये आहे तुझं आयुष्य कसं घडवायचं, आयुष्य कसं निर्माण करायचं. म्हणून तुझ्या मुखामध्ये साखरेचा गोडवा असावा, म्हणी कुणाचा कधी द्वेष नसावा. जोडावी माणसं, जपावी नाती, विसरून व्यवहारी फायदे तोटे. क्षणाचे मणी अलगद ओवावे, आनंदी सुरांनी मनास छेडावे. तुझ्या मुखामध्ये एवढा गोडवा निर्माण कर की तुझ्या मनामध्ये कधी द्वेष आला नाही पाहिजे. तुझ्या आसपास तुझ्या जीवनामध्ये एवढी माणसं निर्माण कर, एवढी माणसं जोड. त्या माणसांमध्ये कधी व्यवहाराचा फायदा तोटा तुझ्या मनामध्ये कधी आला नाही पाहिजे. अशा मण्यांची माळ ओव ना. त्या मण्यांची माळ पिढ्यानपिढ्या तुझ्या पूर्ण कुटुंबाला त्याचा उपयोग होईल. आणि हे जीवन एवढं सत्कर्माला लाव की या सत्कर्माचं एक रोपटं तयार होईल. आणि ते रोपटं पूर्ण आयुष्यभर तुला फळं देत राहील. हेच तर समर्थांनी सांगितलं. म्हणजेच काय, म्हणजेच या मानव देहाला पहिलं तीराला जायचं असेल ना, तर हे रोपटं, या रोपट्याची सुरुवात हे मानवा तुझ्यापासून झाली पाहिजे. दुसरं कोणी रोपटं निर्माण करेल आणि त्याचं तू फळं खाशील असं तू करू नको. हे रोपटं तुला थोडं थोडं पाणी घालत, थोडं थोडं पाणी देत निर्माण करायचं आहे. आणि हेच रोपटं जेव्हा वटवृक्ष होईल ना, तेव्हा खऱ्या आनंदाची विभूती तुला मिळणार आहे. आनंदाचे खरा तर तो सुखाचा क्षण तुला मिळणार आहे. आणि तो सुखाचा क्षण लवकरात लवकर तुझ्या आयुष्यामध्ये येईल. पण तू कर्माला महत्त्व दे, बाकीचे सर्व काही विसरून जा. जेव्हा तू कर्म चांगले करशील ना, तेव्हा आपोआप माझी भक्ती होईल, आपोआप ह्या परमेश्वराची भक्ती होईल. बाकी सर्व काही विसरून जा. सत्य वागा, सत्य बोला, दुसऱ्याला त्रास होईल असं वागू नका. बाकी सर्व व्यर्थ आहे. म्हणून सद्गुरू पुढे या मानवाला बघा सतर्क राहण्यासाठी सांगतात की हे मानवा, फक्त वाईट कर्मामुळेच दुःख भोगावं लागतं असं नाही, तर कधीकधी खूप चांगले असण्याची किंमतसुद्धा चुकवावी लागते. म्हणजेच काय, म्हणजेच जसा परिस्थिती असेल तसं मानवाने वागायला हवं. बघा, एखाद्याने मारावं आणि आपण पाहत बसावं हे सुद्धा बरोबर नाही. पण एखाद्याने भांडण करावं आणि आपण सुद्धा त्याच्याशी द्वेष निर्माण करावा, भांडण करावं हे सुद्धा बरोबर नाही. म्हणजे समर्थ काय सांगतात की समर्थ सांगतात की बघ मानवा, जर दुसरा वाईट कर्म करत असेल ना, तर तो खरं तर पाप करतोय. पण आपण तसं पाप केलेलं मला आवडणार नाही. आपण पापाच्या पुण्याकडे लागलेलो आहोत. म्हणजेच आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये ते भांडण मिटवायला हवं. जर दुसरा चुकतोय ना, तर त्याला चुकून द्यावं, पण आपण चुकलं नाही पाहिजे. या ब्रह्मांडामध्ये जर सर्वात श्रेष्ठ जर काही असेल ना, तर ती आहे क्षमा. क्षमा, दया, शांती, तेथे देवाची वस्ती. बघा, दुसऱ्याला क्षमा करणं हा मानवामध्ये असलेला, भक्तीमध्ये असलेला सर्वात महत्त्वाचा गुण आहे. आणि हा क्षमा गुण तुमच्यामध्ये जर निर्माण झाला ना, तर भगवंताकडे जाण्याचा मार्ग तुमचा मोकळा आहे. तुम्हाला प्रचिती येण्याची सुरुवात लगेच ताबडतोब होईल. पण क्षमा, दुसऱ्याला क्षमा करणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि ही गोष्ट तुमच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये जेव्हा निर्माण होईल ना, तेव्हा या ब्रह्मांडाचा आनंद, या जगाचा आनंद, या अंतरात्म्याचा आनंद आपल्याला मिळणार आहे. पुढे सद्गुरू सांगतात की जरी कोणी चुकत असेल ना, तर त्याला
प्रेमामध्ये घेऊन त्याला समजवून सांगणं हेच आपलं कर्तव्य आहे आणि हीच समाजसेवा आहे, हाच धर्म आहे, हीच भक्ती आहे आणि याच्यातच परमेश्वर आहे. जर कोणी चुकत असेल तर त्याच्यासोबत आपणही चुकणे म्हणजे पाप आहे. आणि हे मानवा, तुला हे दिलेलं योगदान, तुला ही दिलेली भक्ती एवढी श्रेष्ठ आहे ना. तू जरी नाम घेतलं ना, त्या नामातच एवढी पावर आहे ना. तुझी 50% दुःख संपुष्टात नष्ट होऊन जातात. त्याच्यामुळे या नामाचा योग्य वापर कर. कारण येणाऱ्या काळामध्ये तू जे बोलशील, तू जे कर्म करशील, तशी तुझी परिस्थिती निर्माण होणार आहे. तुझ्याकडे आता काही आहे नाही आहे याचा विचार करू नको. तुला जेव्हा समर्थांची कृपा होईल ना, तेव्हा तू मागणार नाही, ते तुला आपोआप मिळणार आहे. ही कृपा त्या समर्थांची आहे, ही कृपा त्या श्रीरामांची आहे, ही कृपा श्रीकृष्णांची आहे, ही कृपा दत्त महाराजांची आहे. फक्त कर्म व्यवस्थित कर, बाकी सर्व समर्थांवर सोपून दे. तुझं आजही चांगलं आहे आणि उद्याही चांगल्यात चांगलं होणार आहे. बाकी मनामध्ये संकोच करू नको, शंका आणू नको. बाकी सर्व व्यवस्थित होणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.